मिरज तालुक्यात भाजपचा विजयाचा गुलाल 7पैकी 5 जिल्हा परिषद तर 14पैकी 8 पंचायत समिती जागांवर दणदणीत विजय. मिरज विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करत तालुक्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान निर्माण केले. निवडणुकीचे थोडक्यात निकाल: जिल्हा परिषद गट एकूण 7पैकी 5 जागांवर भाजपचा विजय. पंचायत समिती गण एकूण 14पैकी 8 जागांवर भाजपचा विजय. आमदार खाडे यांच्या नेतृत्वाचा विजय. या निवडणुकीची संपूर्ण धुरा आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती आणि त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून झंझावती प्रचार केला. मतदारसंघातील विकास कामे आणि जनसंपर्काच्या जोरावर मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपले मत टाकलेले आहे. युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवत युवकांची मोठी फळी पक्षाच्या पाठीशी उभी केली. कार्यालयासमोर विजयी जल्लोष निकाल जाहीर होताच मिरज येथील आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. सुरेशभाऊ खाडे अंगार आहे, बाकी सगळं भंगार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला. मतदारांचे मानले जाहीर आभार. या विजयानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी म्हटले की हा विजय मिरज तालुक्यातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आहे. मतदारांनी विकासाच्या राजकारणाला साथ दिली असून आगामी काळातही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. यावेळी मिरज पूर्व भागातील भाजपाचे पदाधिकारी, विजयी उमेदवार आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडल्या. सांगली जिल्ह्यामध्येही पार पडल्या आणि सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये 7 गण आहेत. 7 गणापैकी ओनली भाजपने 5 गण जिंकले आणि पंचायत समितीच्या 12पैकी 8 सीटा जिंकल्या. हा मोठा विजय आहे आणि ह्या विजयाच्या मागं जे पार्श्वभूमी दडली होती, सगळे विरोधक, सगळे आमच्या युतीचे पण सगळे एका जागी झाले आणि भाजपला हरवायचं, खाडेला हरवायचं म्हणून त्यांनी जम बांधला. पण जनतेनं विकासाला प्राधान्य दिलं, आमच्यावर विश्वास ठेवला आणि जनतेनं आम्हाला बहुमतानं मोठ्या संख्येनं आम्हाला इथं निवडून दिलं. त्याबद्दल मी सर्व जनतांचं, मतदार बंधूंचं, माता बहिणींचं आणि माझ्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करेन आणि त्यांना शुभेच्छा देईन. ह्या माध्यमातून विकास होत असताना निश्चितच आतापर्यंत आमदारांच्या माध्यमातून विकास झाला, पण मिनी मंत्रालयामधून जे जिल्हा परिषदचे गट आहेत, जे पंचायत समितीचे गट आहेत, जे निवडून आले आणि नाही निवडून आले, त्याही मतदारसंघामध्ये विकास थांबणार नाहीये. विकास हा मोठ्या प्रमाणात होणार आहे, एवढंच मी ग्वाही देतो. नमस्कार. माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आमदार आणि आम्ही यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीकडून 3ही उमेदवार कौलापूर गट 56, बेसूर बामनोळी पंचायत पंचायत समिती गण आम्ही 3ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आलो आणि सर्व ग्रामस्थांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार. आमच्या सर्व मतदारांचे आभार, या मनपूर्वक आभार मानते. सर्वांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले. आम्ही 3ही उमेदवारांकडून वतीने मी सर्वांचे आभार मानते. मी आशिष जयवंत जाधव, भोसे जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण पुरुष या जागेसाठी निवडणूक लढवली आहे आणि आज या निवडणुकीमध्ये मला प्रचंड मताधिक्यानं विजय मिळालेला आहे. तसं बघायला गेलं तर आमचे लाडके आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विकास कामांचा विजय आहे, त्यांच्या व्हिजनचा विजय आहे आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय सुमन मावशी खाडे यांच्या सुद्धा कष्टाचं हे फळ आहे. त्यांनी जे काय माझ्यासाठी भरपूर कष्ट केलं, आम्हाला 3ही उमेदवारांसाठी कष्ट केलं, त्याचा आज विजय झालेला आहे. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, भोसे जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जे काय आज गणलं जायचं, आज देश स्वतंत्र झाल्यास म्हटलं तर काही हरकत नाही. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या 3च्या 3 सीटा निवडून आलेल्या आहेत आणि या आमचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विकास कामांचा विजय झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं एका वाक्यात मी विरोधकांच्यावरती बोलेन की सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबावरती केलेल्या अन्यायाला आज खऱ्या अर्थानं जनतेनं आमच्या तिघांच्या रूपानं न्याय मिळवून दिलाय. त्यामुळं
मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.